टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून हा वाद झाल्याची एक शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून वादावादी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही असं भुजबळांकडून स्पष्ट करण्यात आले। राष्ट्रवादीत पुन्हा एकदा दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागातील टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यावरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी पार्थ पवारांना शरद पवार आणि अजितदादांचा दाखला देत सुनावल्याची माहिती आहे। तर पार्थ पवारांनीही तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात भुजबळांना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं अशी भूमिका पार्थ पवारांची होती। यासाठी पार्थ पवारांनी भुजबळांकडे ठेकेदारालाही पाठवलं होतं। कंत्राट का द्यावं याबाबत ठेकेदारांना भुजबळांना काही बाबी सांगितल्या, मात्र छगन भुजबळांनी ठेकेदाराला टेंडर देण्याचं नाकारलं। दादांनी किंवा पवारांनीही कधी असं मला सांगितलं नव्हतं अशा शब्दात भुजबळांनी सुनावलं। यानंतर मला तुमच्याकडचा विभाग काढावा लागेल असा इशारा पार्थ पवारांनी भुजबळांना दिला। दरम्यान या प्रकरणी आमच्यात वादावादी झाली नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही। आमच्यात कसलाही वाद झालेला नाही। दुसरीकडे नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागानं काय म्हटलंय पाहूयात। कोणत्याही वाहतूकदाराला कार्यादेश दिलेला नाही। पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच होणार। दुसरीकडे पार्थ पवारांनी काही मंत्र्यांकडे गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहिती मागवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवारांच्या या सूचनेमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालेलं नाही। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलंय। आणि आता समजा सूत्र कसले सूत्र बघावं लागेल। नाही, माझं असं मत आहे की एवढं तुम्ही धडाडीचे नेते असतील तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं आणि कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होतं। या संदर्भामध्ये स्वतः मंत्री महोदय असलेले भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे। खासदार पार्थदादा पवार यांनी त्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे। याच्यामध्ये काही तथ्य नाही। मुळात माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत या सूत्रांच्या हवालानं बातम्या येतात आणि त्यामुळं एकतर्फी त्या ठिकाणी विनाकारण वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह हे पार्थदादा पवार असतील किंवा आमच्या पक्षाच्या संदर्भानं ते तयार होतंय।